बातमीकडे अमित शहा हे आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा शिर्डीच्या साई मंदिराकडे आता रवाना झालेत। त्यानंतर लोणी इथे विठ्ठलराव विखे आणि बाळासाहेब विखे पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी ते उपस्थिती दर्शवतील। साखर कारखाना विस्तारीकरण कामाचा शुभारंभ सुद्धा शहांच्या हस्ते करण्यात येणार आहे। दुपारी कोपरगाव इथे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या सहकारी तत्वावरील सीएनजी प्रकल्पाचं उद्घाटन सुद्धा होणार आहे। सध्या या दौऱ्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। साई मंदिरामध्ये अमित शहा दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार सुद्धा या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहतील। अमित शहा साईबाबांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत। आज दिवसभर विविध विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। एकीकडे पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा होणारा हा महाराष्ट्राचा दौरा आणि त्यामुळे विशेष लक्ष या दौऱ्याकडे असेल। आता ते शिर्डीमध्ये पोहोचलेले असून साईबाबांच्या चरणी दर्शन घेतील आणि त्यानंतर पुढील कामांसाठी रवाना होणार आहेत। आज विविध विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होतंय। मात्र या दौऱ्याची सुरुवात होतीये साईबाबांच्या दर्शनानं। शिर्डीमध्ये साई मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर साईंच्या चरणी लीन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित आहेत आणि पुढील कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्या दौऱ्यात सहभागी होणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी पंकजा मुंडे सुद्धा हजर आहेत। इतर कार्यकर्ते आणि महत्त्वाचे नेते सुद्धा सहभागी होतात। अधिकची माहिती जाणून घ्या, प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, ऋतुजा, खरे अमित शहा पहिल्यांदाच शिर्डीला मुक्कामी आलेले आहेत आणि आजच्या सर्व दिवसाची सुरुवात असते साईबाबांच्या दर्शनाने करणार आहेत। आपण जर बघितलं तर आता ते ज्या हॉटेलला मुक्कामी त्या सन अँड सॅन हॉटेलवरून ते निघाले आहेत आणि मंदिराकडे रवाना झालेले आहेत। अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, नगरचे पालकमंत्री विखे पाटील असतील, पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर नेतेही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। अमित शहा हे साईबाबा मंदिराचं दर्शन घेणार आहेत। जवळपास अर्धा तास मंदिरामध्ये अमित शहा हे पूजा हे करणार आहेत। प्रथम साईबाबांच्या द्वारकामाई इथे ते नतमस्तक होतील। त्यानंतर साईबाबा समाधी मंदिरात दर्शन पाद्यपूजा होईल। साधारण अर्धा तास ते मंदिराच्या आवारात पूर्णतः असतील आणि त्यानंतर आपली जी संस्थांची अभिप्राय पुस्तिका आहे तिथे देखील ते आपल्या भावना व्यक्त करणार आहे असं देखील संस्थांकडून सांगितलं जातंय। यासोबतच साई दर्शनानंतर गुरुस्थानमध्ये निमवृक्ष आहे, त्या निमवृक्षाचं देखील दर्शन हे अमित शहा घेणार आहेत। साई संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार देखील केला जाणार आहे आणि त्यानंतर अमित शहा हे पुढे लोणीकडे रवाना होणार आहेत। लोणी आणि त्यानंतर कोपरगाव अशा दोन ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा देखील होणार आहेत। आजचा दिवस जर आपण बघितलं तर तो महत्वाचा या अनुषंगाने आहेत, कारण लोणीला सहकारी विभागाचा कार्यक्रम आहेत आणि कोपरगावला जरी बघितलं तर इथं सीएनजी प्लांटचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी शेतकरी मेळावा देखील पार पडेल, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत। आपण आधीच जर बघितलं तर राज्यात सध्या ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। यासोबतच मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद आहे आणि आगामी निवडणुका देखील आता जवळच आहेत। त्यामुळे एकंदरीतच या सर्व पार्श्वभूमीवरती अमित शहा आजच्या सभेमध्ये काय बोलणार, शेतकऱ्यांना ते काही दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती गिफ्ट देणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सर्व नेते मंडळी देखील उपस्थित होते। हॉटेलवर देखील आपण बघितलं तर सर्व नेते मंडळी अगदी रात्रीपासूनच अमित शहा यांच्यासोबत होते। त्यामुळे काही नेत्यांसोबत त्यांच्या बैठका, चर्चा देखील झाली मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत असं देखील सध्या बोललं जात आहे। त्यामुळे आता मंदिरात ते दाखल होतील आणि पुढे त्यांचा दिवसभराचा दिनक्रम आहे। साधारणतः सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अमित शहा हे शिर्डीवरून पुढे दिल्लीकडे देखील रवाना होतील। प्रांजल, आणखी महत्त्वाचं नेमक्या किती सभा होणार आहेत आणि त्या कोणकोणत्या ठिकाणी होणार आहेत त्या संदर्भातल्या नियोजनाची काय माहिती? ऋतुजा, आपण बघितलं तर लोणी येथे राधाकृष्ण विखे पाटील यांचा जो कारखाना आहे तिथे त्यांचा कार्यक्रम आहे। यासोबतच विखे पाटलांचा जो पुतळा आहे तर पुनरावृत्ती पुतळ्याचं देखील त्यांच्या हस्ते अनावरण हे होणार आहे। त्यानंतर कोपरगाव इथे कोपरगावला सीएनजी प्लांट आहे, जो सहकार तत्वावरील देशातील पहिला असा प्लांट आहे। त्या प्लांटचं उद्घाटन हे अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे दिवसभराचे हे दोन कार्यक्रम आहेत, दोन ठिकाणी त्यांच्या सभा या होणार आहेत। या सीएनजी प्रकल्पाचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे प्रांजल, त्याविषयी सुद्धा सांगाल? सीएनजी प्रकल्प जर आपण बघितला तर सहकार तत्वावर चालणारा पहिला असा हा प्लांट आहे। सीएनजीची इथे निर्मिती ही होणार आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने म्हणजे जे सांगितलं जातंय हा
विवेक कोल्हे खरं तर यांच्या पुढाकाराने हा सीएनजी प्लांट उभारण्यात आलेला आहे आणि त्याचं उद्घाटन हे अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे। विशेष म्हणजे कोल्हे यांच्या इथे जी होणार सभा आहे ती देखील महत्वाची, कारण शिक्षक मतदारसंघाच्या वेळी विवेक कोल्हे यांना खरं तर थांबायला सांगितलेलं होतं, कारण महायुतीचे 2 नेते हे होते। अमित शहा यांनी त्यांना शब्द हा दिलेला होता, दिल्लीला देखील विवेक कोल्हे यांना बोलवण्यात आलं होतं आणि पुढे तुम्हाला काहीतरी मोठा आम्ही निश्चितच तुमच्याबाबत विचार करू असं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता आज विवेक कोल्हेंना देखील काही गिफ्ट अमित शहाकडून दिलं जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रांजल, नुकतंच राज्यावर अतिवृष्टीचं संकट ओढावलेलं होतं, त्यानंतर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि सरकारनं सुद्धा केंद्राकडे मदत मागितलेली आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज अमित शहा काही बोलू शकतात का? माध्यमांशी ते संवाद साधतील या संदर्भातली काही माहिती? प्रांजल, काही क्षणांसाठी थांबवते, अमित शहा दर्शन घेत आहेत। ओम श्री साईनाथाय नमः। 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 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या शिर्डीमध्ये साई मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। साईबाबांचं दर्शन घेत आहेत। साईचरणी लीन झाल्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी ते रवाना होणार आहेत। मात्र त्यापूर्वी साई संस्थांकडून अमित शहा यांचा सत्कार सुद्धा केला जाणार आहे आणि या ठिकाणी अर्धा तास थांबल्यानंतर ते पुढील कार्यक्रमांसाठी रवाना होणार आहेत। आज शिर्डीमध्ये विविध कार्यक्रम आहेत, कोपरगावात सुद्धा उद्घाटनांचा कार्यक्रम आहे आणि तिथे ते उपस्थिती दर्शवतील। आज दिवसभरात त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे आणि लोणी इथे विठ्ठलराव विखे आणि बाळासाहेब विखे पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी सुद्धा ते उपस्थिती दर्शवतील। त्यांच्या या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे हे सुद्धा सहभागी झालेले आहेत। रवींद्र चव्हाण यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते आणि सध्या अमित शहा हे साई मंदिरामध्ये दर्शन घेत आहेत। हे दर्शन घेतल्यानंतर अर्धा तास ते इथे असतील। मंदिर संस्थांकडून त्यांचा सत्कार सुद्धा केला जाणार आहे, सन्मान केला जाणार आहे आणि त्यानंतरच पुढील कार्यक्रमांसाठी अमित शहा रवाना होणार आहेत। आज दिवसभरात विविध विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। मात्र 2 सभांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि या सभांमधून अमित शहा नेमकं काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा अमित शहांचा हा महाराष्ट्राचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। दुसरीकडे राज्यावर अतिवृष्टीचं संकट ओढावलेलं होतं, त्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आणि या नुकसानानंतर राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे मदत सुद्धा मागितलेली आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये असताना अमित शहा काय बोलतात, काय भूमिका मांडतात याकडे लक्ष असेल। अमित शहांनी साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे। साईचरणी लीन झाल्यानंतर आता पुढील दौऱ्याला सुरुवात होईल। दुपारी कोपरगाव इथे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या सहकारी तत्वावरील सीएनजी प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याच वेळी शेतकरी मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे, जिथे अमित शहा उपस्थिती दर्शवतील। या शेतकरी मेळाव्यामध्ये अमित शहा काय बोलतात हे पाहायचंय। तर आज एक दिवसीय शिर्डी दौऱ्यामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि अनेक महत्त्वाच्या लोकांच्या भेटीगाठी यासोबतच मेळावे सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहेत। आजच्या या दिवसभराच्या दौऱ्यानंतर सायंकाळपर्यंत ते दिल्लीला पुन्हा रवाना होतील अशी माहिती मिळते। मात्र त्यापूर्वी आजच्या मेळाव्यात अमित शहा काय बोलतात हे पाहायचंय। काल रात्री ते
दाखल झाले शिर्डीमध्ये आणि आता सकाळी दर्शन घेतल्यानंतर काही वेळात कोपरगावच्या आणि लोणीच्या दिशेने ते रवाना होणार आहेत. लोणीमध्ये सुद्धा विविध विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि कोपरगावात महत्वाचा सीएनजी जो प्रकल्प आहे त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. या दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे सहभागी झालेले आहेत. त्या व्यतिरिक्त मंत्रिमंडळामधील महत्वाचे मंत्री असलेले बावनकुळे, पंकजा मुंडे सुद्धा सहभागी झालेले आहेत. रवींद्र चव्हाण हे स्वागतासाठी उपस्थित होते. तर काही वेळातच ते लोणीच्या दिशेने प्रवास करणार आहेत आणि दुपारी प्रवरा कारखाना या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे. तिथे काही लोकांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर प्रवरा कारखान्याच्या विस्तारित क्षमतेच्या उद्घाटनासाठी सुद्धा त्यांची उपस्थिती असणार आहे. एकंदरीतच आज दिवसभरात जे विविध विकास कामांचे आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम आहे त्यांना प्रामुख्यानं अमित शहांची उपस्थिती असणार आहे. खास करून कोपरगावमध्ये सीएनजी प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. आणि हे उद्घाटन झाल्यानंतर एक शेतकरी मेळावा होणार आहे. ही आरती संपन्न झाल्यानंतर काही वेळ अमित शहा मंदिरामध्ये असणार आहेत. जवळपास अर्धा तास ते इथे थांबतील अशी माहिती मिळते आणि साईबाबा मंदिर संस्थानकडून सुद्धा गृहमंत्री, सहकार मंत्री अमित शहा यांचा सन्मान सत्कार केला जाईल आणि त्यानंतर अमित शहा लोणी आणि कोपरगावसाठी रवाना होणार आहेत. या संपूर्ण दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सुद्धा त्यांच्या सोबत असतील. या कार्यक्रमाला सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी असणार आहे. मात्र काही वेळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या नाशिकच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. आज नाशिकमध्ये कार्यकर्ता मेळावा होतोय त्यामुळे इथून रजा घेतल्यानंतर ते नाशिकसाठी रवाना होतील. आजचा अमित शहांचा दौरा हा विविध कारणांसाठी महत्वाचा मानला जातोय. आगामी पालिका निवडणुका आणि दुसरीकडे राज्यामधील काही महत्वाचे मुद्दे या सगळ्या संदर्भात सुद्धा त्यांच्या भूमिकेकडे किंवा ते या संदर्भात काही भाष्य करतात का याकडे लक्ष असणार आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं असताना होणारा कोपरगावातील शेतकरी मेळावा याकडे विशेष लक्ष असेल. कारण तिथल्या भाषणामध्ये अमित शहा काही घोषणा करतात का, काही भूमिका मांडतात का हे पाहायचं आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना राज्य सरकारनं केंद्राकडे मदत मागितलेली आहे. मदतीचं आश्वासन केंद्रानं दिलेलं आहे आणि त्यानंतरच अमित शहांचा हा पहिला दौरा होतोय, महाराष्ट्र दौरा होतोय. त्यामुळे शेतकरी मेळाव्यात उपस्थित असताना शेतकऱ्यांसाठीची काही मोठी मदत आणि शेतकऱ्यांसाठीची मदतीची घोषणा आज अमित शहांकडून होते का हे पाहायचंय. निमित्त जरी विविध विकास कामांचं असलं तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या अमित शहांचा हा दौरा तितकाच महत्वाचा आहे. पालिका निवडणुका या तोंडावर असताना विविध राजकीय पक्षांनी आपली तयारी ही सुरू केलेली आहे. त्या दृष्टीनं सुद्धा अमित शहांचा हा दौरा महत्वाचा. भाजपच्या नेत्यांसोबत त्यांच्या काही बैठका होतात का आणि भाजपच्या नेत्यांना खास करून ते काही कानमंत्र देतात का हे पाहायचं आहे. सहकार आणि शेतकरी मेळाव्याला त्यांची प्रमुख उपस्थिती असेल. सहकार क्षेत्रातील विविध प्रकल्प जे उभारले गेलेले आहेत त्या निमित्तानं अमित शहांचा हा दौरा आहे. लोणी बाजारतळ इथे सुद्धा त्यांची दुपारी सभा आयोजित करण्यात आलेली आहे. पहिली सभा लोणी या ठिकाणी होणार असून दुसरी सभा ही कोपरगाव मध्ये होणार आहे आणि दोन्ही सभांकडे लक्ष असेल. आता
11 वाजता साधारण अमित शहा हे शिर्डीमध्ये दाखल झाले आणि साई मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचले। विधिवत पूजा केल्यानंतर आरती संपन्न झाल्यानंतर अमित शहा आपल्या कार्यक्रमांसाठी रवाना होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। इतरही मंत्री या दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे, मनोभावे पूजा केलेली आहे आणि साई चरणी लीन झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं या त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होतीये। जवळपास अर्धा तास इथे त्यांचा मुक्काम असणार आहे। साई संस्थानकडून अमित शहा यांचा सन्मान आणि सत्कार सुद्धा केला जाईल। इथे दर्शन घेतल्यानंतर शिर्डीमधील एका कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असणार आहे। मात्र या संपूर्ण दौऱ्यादरम्यानच काही नेते मंडळी सुद्धा त्यांना भेटतात का, त्यांच्याशी बातचीत करतात का, राजकीय मुद्द्यांच्या संदर्भात काही भूमिका अमित शहांकडून मांडली जाते का हे पाहायचंय। शिर्डीमधील कार्यक्रमानंतर ते लोणी आणि कोपरगावात जाणार आहेत। आज दुपारी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय कोपरगाव मधील तिथे सुद्धा एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवल्यानंतर शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याकडे ते रवाना होतील। तर अमित शहांनी साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, तर तुझ्या आपण बघितलं की आता अमित शहा यांनी साईबाबांचं दर्शन घेतलंय। साईबाबांच्या चरणी अमित शहा हे लीन झालेले आहेत। दृश्यांमध्ये आपण बघितलं तर अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, यासोबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नेते देखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। तर आता त्यांच्या दौऱ्याला साईबाबांच्या दर्शनाने सुरुवाती झालेली आहेत आणि त्यानंतर पुढे आता ते लोणीकडे रवाना होणार आहेत। लोणीला संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि कोपरगावचं जे संजीवनी अभियांत्रिकी विद्यालय तिथे 2 ठिकाणी करतात त्यांच्या या सभा होत आहेत। आपण जर बघितलं तर अमित शहा यांचा हा दौरा विविध कारणाने महत्वाचा आहे। त्यांच्या या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळासोबतच शेतकरी असेल, सहकार असेल, या सर्वांचं लक्ष हे लागलेलं आहे। कारण आपण जर बघितलं तर नुकतेच दसरा मेळाव्यातून देखील भाजपवरती जोरदार निशाणा हा उद्धव ठाकरे यांनी साधलेला होता। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आहेत, त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवरती आता अमित शहा नक्की कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। यासोबतच दुसरं जर आपण बघितलं तर मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। अनेक जिल्ह्यांना झोडपून हे पावसाने काढलेलं आहे, त्यामुळे शेतकरी देखील आता मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। केंद्राकडून काही मदत ही मिळणार का हे याकडे देखील सर्वांचे डोळे हे लागलेले आहेत आणि त्यातच अमित शहा यांचा दौरा आहे। त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील जे नेते मंडळ आहेत त्यांच्याकडून सांगितलं जाते की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत ही केली जाईल आणि त्यामुळे आज अमित शहा काही मदत ही घोषित करतात का, शेतकऱ्यांना काही गिफ्ट ते देणार का हे देखील पाहणं हे महत्वाचं ठरणार आहे। विशेष म्हणजे आता हा जो काही दौरा आहे या दौऱ्यामध्ये या सभेमध्ये अमित शहा आज त्यांची 2 ठिकाणी सभाही होणार असल्यामुळे अमित शहा नक्की काय बोलणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। प्रांजल, आणखी एक महत्वाचं, सध्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। मात्र काही वेळांनी एकनाथ शिंदे हे आपल्या नाशिकच्या दौऱ्यासाठी रवाना होतील, त्यामुळे फडणवीस आणि अजित पवार हे आजच्या पूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत का अमित शहा यांच्यासोबत? प्रांजल, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? तर काही वेळाने आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। तर साई चरणी अमित शहांनी दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांच्या या नगरच्या दौऱ्याला आता सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने अमित शहांनी साईबाबांच्या चरणी लीन होत दर्शन घेतलेलं आहे, आशीर्वाद घेतलेले आहेत आणि त्यानंतर पुढे ते सभांसाठी, विविध कार्यक्रमांसाठी रवाना होत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। जवळपास अर्धा तास मंदिरामध्ये थांबल्यानंतर आता ते लोणीच्या दिशेने रवाना होणार आहेत। शिर्डीमधील कार्यक्रम, लोणीमधील कार्यक्रम आटोपल्यानंतर
त्यांची कोपरगावमध्ये सुद्धा आज सभा होणार आहे। सहकार क्षेत्रामधील आणि शेतकरी मेळाव्यामधील कार्यक्रमांना ते उपस्थिती दर्शवतील। शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला असून आज त्याच मेळाव्यामध्ये अमित शहा काय बोलतात हे पाहायचं, कारण शेतकऱ्यांना सुद्धा आशा अपेक्षा खूप आहेत। आज खुद्द अमित शहा हे तिथे असताना शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करतात, काय मदतीचा हात पुढे करतात हे पाहायचंय।